Hi guys, welcome or welcome back to my channel. मला माहिती आहे मी खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवते, पण आजचा लॉंग व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे कारण की आज मी बनवणार आहे मालवणी मील म्हणजे मालवणी जेवण, जे की मला खूप भयंकर आवडतं. तर फर्स्ट ऑफ ऑल आधी मी रेडी होते. तर अजून माझी अंघोळ बिंघोळ काहीच नाही झालेली आहे. ठीक आहे यार, एक दिवस चलता है. इतना काय इतना क्या आहे असं मला बोलायचं होतं. ठीक आहे, तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की मी आज काय घालणार आहे. आज माझ्याकडे खूप मस्त, खूप म्हणजे इतका भयंकर मस्त मी एक ड्रेस आणलेला आहे. तर मग मी तुम्हाला मागे जाऊन दाखवते. दिसतोय आता? हे बघा, आणि याच्या खाली खाली म्हणजे खालच्या साईडला कोणाला नाही आवडणार हा ड्रेस. हां, कोणाला नाही आवडणार सांगा. भाई रिक्षावाले काय गाणे चालवत आहे. ठीक आहे, जोक सपाट. मी हा ड्रेस घालणार आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला डायरेक्ट रेडी होऊन दाखवते की तो किती मस्त दिसतोय. तो ॲक्च्युली खूप भारी दिसतोय. आणि भेटूया लवकरच. भेटू आपण आंघोळ करून. A few moments later. तर गाईज माझी अंघोळ झालेली आहे आणि आता मी तयार होऊन तुमच्याशी भेटते. माझी आता जस्ट अंघोळ झाली आणि हा बघा माझा आउटफिट. दिसतोय का पूर्ण? दिसतोय? सी. तर माझी अंघोळ झालेली आहे आणि मी तुम्हाला रेडी होऊन भेटते. गाईज, तर चला लवकर लवकर तयार होऊया. पहिले मी माझी केस भरते. बिकॉज इट इज इम्पॉर्टंट ना. आणि आता मी हे मॉइश्चरायझर यूज करते. ॲक्च्युली मी आधी ना मॉइश्चरायझर यूज नाही करायचे, पण आता जेव्हापासून माझं स्किन केअर रुटीन थोडंसं चांगलं झालेलं आहे तेव्हापासून मी मॉइश्चरायझर यूज करते. आणि ते ॲक्च्युली माझ्या स्किनवरती खूप छान वर्क करतं. तर तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर मला स्किन प्रॉब्लेम झाला होता आणि त्याचं नाव आहे LPP. तर त्याच्यावरती मी ट्रीटमेंट घेता मी आधी स्किन केअरकडे जास्त लक्ष नाही द्यायची, पण जेव्हापासून मला LPP झाला होता तेव्हापासून मी खूप स्किन केअरकडे लक्ष द्यायला लागली आणि तेव्हापासून माझं स्किन केअर थोडं चांगलं होत गेली आणि माझी स्किनसुद्धा. सो मला या मॉइश्चरायझरचा खूप फरक पडतो. आणि हा नॉन स्पॉन्सर व्हिडिओ आहे, हे काहीच स्पॉन्सर नाही. बस एक असे की माझ्या स्किन टाईपला ते सूट होतं आहे. ओके, सो नाव आय एम डुईंग दिस सिरम. ओ सॉरी, मला आधी सिरम लावायला पाहिजे होतं, मग मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. जाऊ दे, मी हे सिरम स्किप करते. हे मी रात्री लावेल. सनस्क्रीन दॅट इज इम्पॉर्टंट, कारण की माझं जेव्हा ते डिसीज झालं होतं तेव्हा मला ते सन एक्सपोजरमुळे झालं होतं आणि ह्याच्यामुळेच मला सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट सांगितलेली. इंडोअरमध्ये पण जेव्हा मी घरात असते तेव्हा पण मी रोज सनस्क्रीन लावते. सो दॅट इज इम्पॉर्टंट गाईज. ॲक्च्युली मी ही सनस्क्रीन ना थोडी कमीच लावते कारण की ह्याचं वाईट कास्ट येतं. आता मी तुम्हाला दाखवणार नाही ही कोणती सनस्क्रीन आहे आणि मी माझी अशीच लावून घेतलेली आहे. मला कॅमेऱ्यावरती तयार व्हायची सवय नाही ना, म्हणून मला
मला माझं असं होते आणि मी ती पुन्हा लावून घेतलेली आहे. ठीक आहे, इट्स ओके. ओके. मला माहिती ही सनस्क्रीन व्हाईट का होते, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. बट मी जसं जसं म्हणजे वेगळं ना दिसतंय व्हाईट कास्ट. मी जसं जसं ते मर्च करेल ना तसं तसं ती चांगली होईल आणि चांगली दिसेल. आणि हे व्हाईट कास्ट छुपवण्यासाठी मी बेबी क्रीम यूज करते. सी माझा चेहरा एकदम व्हाईट व्हाईट झाला. मला माहिती ही व्हाईट कास्ट सोडते, पण ही माझ्या स्किनला व्हॉट डू वी से खूप अशी प्रोटेक्ट करते, म्हणून मग मी ही सनस्क्रीन वापरते. माझ्याकडे एक दुसरी पण आहे शॅडो, फिक्स डर्माची शॅडो वाली, पण ती जी आहे ना तिच्यामध्ये म्हणजे ती माझ्या स्किनला सूट नाही होत, म्हणून मग ती मी कधी कधी लावते. आणि ही जी विडॉक्सची आहे ती मी रोज लावते. सी आता थोडं बेटर वाटतं. आता थोडं बेटर. आणि आता मी लावणार आहे ती क्रीम. सीसी म्हणजे ती बीबी सारखीच असते, बट ही सीसी आहे. सो ही क्रीम लावणार आहे, कारण की माझे ते व्हाईट कलरचे जे मार्क्स येतात ना ते ह्याच्यामुळे ही माझ्या स्किन टोनची आहे, तर मग ते त्याच्यामुळे थोडेसे नॉर्मल होऊन जात. सो या आणि गाईज मी आता आंघोळ करताना विचार करत होती की मी तुम्हाला सांगितलंच नाही की मी एक्झॅक्ट आज काय बनवणार आहे. तर मी बनवणार आहे आज पिठी भात. पिठी भात आणि बटाट्याची काप. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की त्याची टेस्ट एकदम मस्त लागते. आणि ते आता ना माझं कम्फर्ट फूड झालेलं आहे, कारण की मला लहानपणापासून खूप आवडते पिठी, खूप भयंकर भयंकर मला पिठी आवडते. सो मी आज बनवणार आहे पिठी भात आणि बटाट्याची काप, कारण की वाय नॉट. पिठी भात केला आणि त्याच्यासोबत बटाट्याची काप नाही केली तर क्या मजा असं असतं ते. म्हणून मग मी आज ते बनवणार आहे. सो दिस इज माय स्किन इज लुकिंग लाईक. ह्याच्यामध्ये ना मला माझी स्किन व्हाईट व्हाईट दिसते, खूपच व्हाईट दिसते. एक मिनिट मी आरशात बघून आले. तर गाईज आले मी मिररमध्ये बघून आणि मला ते नॉर्मलच वाटतं, पण स्क्रीनमध्ये हे खूप ब्राईट दिसते, पण एवढं ब्राईट नाही आहे. माझी स्किन म्हणजे माझा चेहरा एवढा व्हाईट व्हाईट नाही दिसत आहे जसं तो आता स्क्रीनमध्ये दिसतोय. सो बेअर मी. बेअर मी का स्पेअर मी? स्पेअर कसं काय असेल? बेअर पण नसेल, बेअरच आहे. ओके. सो आधी मी घालणार आहे तर माझं सगळं मेकअप करून मेकअप म्हणजे स्किन केअर करून झालेलं आहे आणि आता मी ॲक्सेसरीजकडे जाणार आहे. तर हे एक व्हेरी मच ब्युटिफुलचं हे मंगळसूत्र आहे. आणि ह्याच्यावरती थोडंसं ना पिंक कलरचं पण हे आहे, दिसतंय का? मला माहिती आहे ब्लर दिसतंय, एक मिनटं मला फोकस करू दे. दिसतंय आता? भाई हो, फोकस फोकस फोकस. हे जे मंगळसूत्र आहे हे मी घालणार आहे आणि हे ह्याच्यावरती सूट पण करेल आहे ना. का बोलते हो मित्रा? अरे
हां ओके. सो दिस इज क्यूट. दिसते. सूट होत आहे ना. थोडेसे हे मिनिमल आहे म्हणून मग ओके. इट्स नॉट बिग डील. छान वाटतंय. छान वाटतंय. तर 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 आता मी हे घालणार आहे ब्रेसलेट, कारण की मला असे मिनिमलचे ब्रेसलेट आवडतात आणि हे खूप छान पण दिसतील ह्याच्यावर, या ड्रेसवर. सो दिस ब्रेसलेट. आणि मी कानातल्यामध्ये मी 2-3 काढून ठेवलेले आहेत, पण मला समजत नाही की मी कोणते घालू. ते एक आहे हे, मी घालून दाखवते तुम्हाला, थांबा. ॲक्च्युली मी स्वतःच कन्फ्यूज आहे की मी कोणते घालायला पाहिजे. दिस लुक नाईस सर. एवढं पण काय वाटत. मला असं वाटत होतं की हे विचित्र दिसतं, पण हे छान दिसतंय भाई. सेकंड इज दिस. देखो, हे बेटर वाटतंय की हे बेटर वाटतंय बघा. मला हे नाही आवडत ते. मला हे थोडे बेटर वाटतंय. हे थोडेसे मिनिमल आहे आणि हे छान वाटतं, बट दिस लुक्स नाईस. वेट, मी दोन्ही पण घालून बघते ह्याच्यामध्ये. आणि गाईज हे सगळे ज्वेलरीज माझ्या अविष्का स्टोअरमधले आहेत. सो डू शॉप. आवडले असतील तर एक चेक करा माझं. ओ माय गॉड, दिस लुक नाईस. दिस ॲक्च्युली लुक्स नाईस. सी, क्यूट यार, छान वाटतंय, मला आवडले. नाईस. आता बस इथनाच आहे. अरे मला काजळ वगैरे सगळंच लावायचं, मी विसरली मला काजळ लावायचे. आणि काजळमुळे माझे डोळे, मला ह्याच्यावरती नाही लावता येणार. मी मिररमध्ये जाऊन लावते. आपण भेटू लवकरच. मी आता पूर्ण रेडी झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. हां भेटू. अभी मजा आएगा ना भिडो. तर गाईज मी झालेली आहे रेडी अँड दिस इज माय फायनल लुक. हा आहे माझा फायनल लुक आणि मी फायनली रेडी झालेले. रेडी रेडी नाही रेडी. ठीक आहे. तर गाईज आता आपण रेसिपीकडे जाऊया, कारण की मला खूप भूक लागलेली आहे. आता मी सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. सो लेट्स गो. तर ओके गाईज, मी आली आहे आता किचनमध्ये आणि चला आता रेसिपीला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी मी घेतला आहे हा एक बटाटा. मी आता एकच बटाटा घेते बटाट्याच्या कापसाठी, कारण की मी आता एकटीच आहे जेवायला. सो 1 बटाटा इज सफिशियंट. म्हणजे हा पण जास्त होऊन जाईल, पण इट्स ओके. तुम्ही जर जास्त लोक असाल तर तुम्ही 2-3 बटाटे पण घेऊ शकता, पण जर तुम्ही एकटे असाल तर एक बटाट्यामध्ये होऊन जाईल तुमच्या बटाट्याची कापे. तर हा बटाटा मला आता पील करून ह्याचे स्लाइस कट करून घ्यायचे. तर बघा मी कसे स्लाइस कर. तर गाईज मी हा बटाटा कापून घेतलेला आहे आणि त्याचे हे असे स्लाइस केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ आणि हळद आणि लाल तिखट हे एक चमचा टाकायचं आणि हे थोडा वेळ साईडला ठेवायचं, म्हणजे 10 ते 15 मिनटं. म्हणजे त्या बटाट्याला आपोआप पाणी सुटतं. तर जेव्हा या बटाट्याला पाणी सुटेल तेव्हा आपल्याला समजेल की हे मॅरिनेट झालेले आहेत. तर चला.
तर गाईज माझं बटाट्याला मॅरिनेशन करून झालेलं आहे आणि मी आता हे 15 मिनटं साईडला ठेवणार आहे. जसं 15 मिनटं साईडला ठेवल्यावरती या बटाट्याला आपोआप पाणी सुटायला लागेल बिकॉज ऑफ मीठमुळे बटाट्याला पाणी सुटतं. तर मग मी हे साईडला ठेवलं. तोपर्यंत मी आता पिठी करायला घेते आणि मी सगळ्यात लास्टला भात लावेल. सो आता पिठी करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे कुळथाचं पीठ, जे की हे या पिशवीमध्ये आहे, कॅरी बॅगमध्ये. कुळथाचं पीठ आता ते कसं करतं ते मला नाही माहिती, ते माझ्या आजीने पाठवलेलं आहे. सो आय डोंट नो की ते कसं, म्हणजे त्याच्यामध्ये ना खूप काही काही टाकतं कोविड दळण्याच्या वेळेस, तर मग तसं. सो आता मी घेतलेलं आहे ते पातेलं आणि पिठी करण्यासाठी लागणार आहे ते मी सगळं कापून घेते, जसे की कांदा, लसूण आणि मिरची. सो आता मी कांदा कापते. माझ्या डोळ्यात बघा किती पाणी येतं. तो कांदा खूप तिखट होता, तरी पण मी अर्धाच कापलेला आहे. तो भयंकर तिखट आहे. तर हे सगळे मी पटकन कापून घेते आणि मग भेटते. तर गाईस मी आता इथे हे सगळं कापून घेतलेलं आहे जे मला पिठीसाठी लागणार आहे. तर एक मिनिट मला जवळ. तर गाईस मी ती मिरची कापून घेतलेली आहे. मिरची, लसूण, कढीपत्ता आणि हा कांदा आहे. हाच तो कांदा ज्याने मला रडवलं. हाच तो कांदा. हॉट मी कॅमेरा लावत होती. ओके. तर गाईस जे हे पिठीचं पीठ आहे, म्हणजेच कुळथाची पिठी करते मी, तर कुळथाचं पीठ आहे. तर हे जे कुळथाचं पीठ आहे ते मी आता पाण्यामध्ये टाकून थोडंसं, आपण पिठल्यासाठी कसं पाण्यामध्ये टाकून थोडं घोटून घेतो तसं करणार आहे. तर मी हा जो चमचा आहे तो 1 चमचा मी फक्त हे पीठ घेतलेलं आहे. ते पण जास्त होईल कारण की मी आता एकटीच आहे, म्हणून मी 1 चमचा घेतलेला. कारण मला पिठी भयंकर आवडते, म्हणून मग मी मोस्ट ऑफ खाते ते. सो मी आता त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून एकदम थिन बॅटर करून घ्यायचे. एकदम असं पाण्यासारखं बॅटर करायचं, कारण की जेव्हा आपण ते हे करतो दिसतं, मी जवळून दाखवते तुम्हाला झाल्यावरती. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे घोटे, आणि ह्याच्यामध्ये काहीच लम्स नाही असायला पाहिजे. जर ह्याच्यामध्ये लम्स असले ना तर मग पिठी काय म्हणतात आपण, पिठलं जसं करतो त्याच्यामध्ये जर गुठळ्या असल्या, लम्स असले, तर मग ते खायला चांगले नाही लागत. सेम ॲज दिस ही आपण कुळथाची पिठी करतो. सो हे सगळं चांगलं नीट हे करून घ्यायचं, मिक्स. आणि गाईस हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे आहे कोकमचं आगळ. आता कोकम पण म्हणता, आमच्याकडे कोकम म्हणता, पण हे आमसूल, ज्यांना कोकम माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. आमसूलचं आगळ म्हणजेच काय, जे आमसूल असतात ना, जर तुमच्याकडे हे नसेल, म्हणजे हे मी गावाला गेली होती तेव्हा घेऊन आलेली हे आगळ, पण जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही आमसूल घ्यायचं आणि आमसूलमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ठेवायचं वाटीमध्ये. 2-3 आमसूल घेतले आणि त्याच्यामध्ये जर गरम पाणी टाकून ठेवलं, थोड्या वेळ ते ठेवायचं आणि ते पाणी थंड झाल्यावरती ते आमसूल त्याच्यामध्ये काय म्हणतात स्क्वीज करायचं आणि ते सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ते पाणी टाकायचं. सेम ॲज आगळ, सेम असतं ते, काही फरक नाही त्याच्यामध्ये. तर गाईस माझं आता सगळं झालेलं आहे, तर मी आता फोडणी देणार आहे. तर बघा मी कशी फोडणी देते त्याला. तर गाईस सगळ्यात पहिले मी टाकणार आहे तेल. तेल टाकायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यानंतर टाकायचं आहे मिरच्या. ह्याच्यानंतर टाकायचं आहे गार्लिक. हे गार्लिक थोडंसं लाल झाल्यावरती मी माझ्याकडेच करते, मी जास्त दिसायला पाहिजे ना, मी सुंदर. तर गाईस ह्याच्यामध्ये मी गार्लिक टाकलेले आहे आणि गार्लिक नंतर मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये मिरच्या. तर गार्लिक लाल झाल्यावरती ह्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या टाकल्यावरती बाजूला करायचं, कारण की ते खूप जास्त उडतात.
कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यावरती डायरेक्ट पळत सुटायचं. इकडे करंजीचे पण खूप उडतं. पण शिकू असंच वेट करायचं. हे थोडं ठेवलं तरी चालेल. ते फुटू दे. ते फुटल्यावरती मग आपण जायचं. तिकडे उभं राहायचं नाही, अंगावरती सगळं तेल उडतं. 2 मिनिटासाठी थांबूया. नंतर हळूच चेक करायचं. झालेलं असेल का? झालेलं आहे. आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये कांदा. हा मी अर्धाच कांदा कापलेला आहे, कारण की जो अख्खा कांदा म्हणजे जो अर्धा कांदा होता तो तसंच ठेवलेला. जास्त कांदा नाही लागायला पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपल्याला टाकायचं आहे हे आपण डायल्यूट केलेलं म्हणजे भिजवलेलं हे पिठीचं कुळदाचं. मी पिठीचं बोलते पण तुम्ही कुळदाची पिठी तर मग तुम्ही समजून घ्यायचं हे कुळदाचं पीठ आहे ना. इतना तो तुम कर ही सकते हो यार, मेरे लिए इतना नहीं करोगी? ठीक आहे. तर जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत त्याला आपण फ्राय करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण पीठ टाकणार आहे. म्हणजे हे पाण्यासारखं पीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि सगळ्यात लास्टला टाकायचं तुम्ही मसाला पण टाकू शकता, पण मी मसाला नाही टाकत आहे. मी हळद टाकते कारण की मला हळदची टेस्ट आवडते आणि ते काही लोक टाकतात हळद. पण तुम्हाला जर नाही टाकायची असेल तुम्ही स्किप करू शकता, पण तुम्ही एकदा हळद टाकून ट्राय करा. मस्त लागतं. मस्त. मी आता टाकली हळद. थोडीशीच टाकली, 1 चमचा पण नसेल, एकदम थोडीशी टाकली. आणि त्याच्यामध्ये टाकायचं मीठ. मीठ तुम्ही चवीनुसार टाका. आता मी मिठाचा अंदाज नाही सांगत आहे, नाही तर तुम्ही बोलाल ही मी ते 1 चमचा सांगितलं होतं, मी 1 चमचा टाकलं पण ते खारट झालं. तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही मीठ. आपण हळद टाकली तर आता मी हे जे पीठ आहे पाण्यात भिजवलेलं ते टाकते मी. आणि एकदम वॉटरी टेक्स्चर ठेवायचं, एकदम पाण्यासारखं. कारण की जेव्हा ते शिजतं ना त्याच्यानंतर ते घट्ट होऊन जातं, तर आपोआप ठीक होतं. सो मी त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करते. ओके. मला दाखवते कसं दिसतंय. असं दिसतंय. हे पूर्ण त्याचं वॉटरी टेक्स्चर आलेलं आहे. सी, हे सगळं वॉटरी टेक्स्चर आलेलं आहे. तर हे टेक्स्चर जेव्हा आपण असंच टेक्स्चर ठेवायचं आणि जेव्हा ते शिजेल ना तेव्हा ते थिक होईल, म्हणून मग जास्त पाणी टाका त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर जास्त सॉरी मी कॅमेरा सेट करत होती, पण जर तुम्हाला जर जास्त पाणी आवडत नसेल तर मग ठीक आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. पण मला जास्त वॉटरी आवडतं आणि नंतर मग ते जेव्हा शिजतं ना ते जेव्हा थिक टेक्स्चर येतं ना तसं तेव्हा ते असं लागतं एकदम मस्त. तर हे जेव्हा उकळी येईल म्हणजेच जेव्हा उकळायला लागेल ते पाणी तेव्हा मी हे टाकणार आहे. तोपर्यंत मी आता राईसची तयारी करते. म्हणजे एक साईडला मी राईस लावते आणि बटाट्याचे काप मी तळायला घेईल. आता तळायला म्हणजे मी शॅलो डीप फ्राय नाही करते, मी शॅलो फ्राय करते. सो आता माझ्याकडे येते शॅलो फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ नाही आहे. म्हणजे जे ऑथेंटिक असतात त्याच्यासाठी तांदळाचं पीठ वापरतात, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे. तर मग मी आता गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये. 1 सेकंड थांबा, मला पाणी पिऊ द्या. मी इतक्या वेळेस बोलते मी पाणी नाही पिलेली. काय बोलत होती मी? आठवड्यावरती सांगेल. ओके. तर गाईस मी इथे आता तांदूळ धुवून घेतलेले आणि मी आता घालते राईस. तर धुवून घेऊन मी आता तो कुकरवरती ठेवते. कुकरवरती नाही, गॅसवरती ठेवते. मी कुकरवरती बोलले पण मी गॅसवरती ठेवते. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मीठ एकदम किंचित थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि तूप टाकणार आहे, कारण की मला राईसमध्ये तुपाचा फ्लेवर खूप आवडतं, खूप. समजलं? आता पूर्ण 1 चमचा तूप टाकणार आहे. तूप अर्धा चमचा.
राईस लावला गेलेला आहे. आता मी त्याची 2 शिट्ट्या करून घेईल आणि मी आता एका साईडला बटाट्याचे काप करायला घेते, कारण की मला भयंकर भूक लागते अशी खूप जास्त. तर मी आता एका साईडला हे उकळी आणायला देईल. उकळी आल्यानंतर मग बघू. आता मी हा बघा, हा पॅन आहे. या पॅनमध्ये आपण करणार आहे बटाट्याचे काप. तर आता मी बटाट्याचे काप करते. का नको यार, मला भूक लागली आहे. किती वाजले? 1 वाजला. ओके, हे बघा, मी तुम्हाला सांगत होते ना बटाट्याला पाणी सुटतं. हे बघा, दिसतंय हे पाणी आहे. हे जे आहे ना, हे जे आहे ना, हे पाणी आहे. तर मी बोलत होते ना बटाट्याला पाणी सुटतं, तर असं बटाट्याला आमच्या नाही माझ्या. अरे अरे मला हां. तर मग ह्याला पाणी सुटलेलं आहे. तर मग मी आता एका प्लेटमध्ये ही प्लेट घेते. त्याच्यामध्ये मी घेणार आहे थोडंसं गव्हाचं पीठ, रवा आणि बेसन. आणते गव्हाचं पीठ, दाखवते जस्ट मिनिट. हे बघा, हे एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बेसन इतकी झाली. मला आता आठवलं की आमच्याकडे रवा नाही आहे. आणि ठीक आहे यार, रवा नसला तर काय झालं मग, एवढं काही मला हे नाही वाटत. रव्याचं बेसन घेतलं, 1च चमचा बेसन घेतलेलं आहे मी, जास्त नाही, कारण की ते कोटिंगसाठी फक्त लागणार आहे. हे सगळं घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मसाला, कारण की ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी मसाला टाकलेला आहे, तर मी जास्त नाही टाकणार. एकदम थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. आपण मसाला टाकला आणि साईड बाय साईड ह्याला पण उकळी येते पिठीला आपल्या. दाखवते. अशी पिठीला उकळी आलेली आहे. पिठीला उकळी आलेली. इथे मी कुकर लावलेला आहे. इथे पिठीला उकळी आलेली आहे आणि इथे मी करणार आहे बटाट्याची काप. ओके, सो हे झालं. सो गाईस, जसं की तुम्हाला सांगितलं मी की पिठीला उकळी आलेली, तर मग मी हे टाकणार आहे. हे जास्त नाही टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचं, म्हणजे आंबटपणा येण्यासाठी. तर मला आंबटपणा भयंकर आवडतो, म्हणून मी थोडं जास्त टाकणार आहे, पण तुम्ही कमी टाका, तुमच्या चवीनुसार. आणि हे टाकल्यानंतर ना त्याला थोडंसं असं ब्राउनिश कलर येतो ना, मस्त. ओके गाईस, तर मी टाकलेलं आहे आगळ. थोडासा असा मॉर्निश ब्राउनिश कलर येतो. आणि हे जर तुम्ही आता थोडीशी ही उकळी आल्यावरती थोडी ढवळायला की नाही, तर त्याचं पिठलं होईल, जे की आता माझं होत चाललेलं आहे, कारण की मी त्याच्याकडे बघत नव्हती. नाही, आता थोडी कन्सिस्टन्सी ते कसं होतं, पाणी जर वर आलं ना, व्हायला लागल्यानंतर सगळं पाणी वर येऊन जातं आणि पीठ पाणी होतं. तिथे ढवळलं नव्हतं, ढवळलं तर त्याची कन्सिस्टन्सी बघितलं कोण मला शिट्टी मारते, बघितलं का भाई. आम्हाला कॅमेरा अँगलचं खूप हे, आता तुम्ही समजून घ्या. मला आता मी नवीन आहे ना, म्हणजे ते रेहेम थोडासा मी शिकते, हळूहळू शिकेल मी, बट तब तक केली प्लीज. मला आता एक गोष्ट आठवली, पिठीमध्ये ना ओलं खोबरं पण घालता. तर माझ्याकडे ओलं खोबरं नाही आहे, म्हणून मग मी नाही घातलं. तुम्हाला जर टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, ते एकदम मस्त लागतं. कोथिंबीर पण टाकू शकता, पण कोथिंबीर पण माझ्याकडे नाही, म्हणून मग मी टाकलेली नाही आहे. ओलं खोबरे टाकलं तर मग वेल अँड गुड, सो ट्राय करून बघा. पण आता माझ्याकडे ओलं खोबरं नाही आहे. मला
मला माहिती आहे मी मालवणी जेवण करते पण ओलं खोबरं विदाऊट ओलं खोबरं, म्हणून मग मी ही रेसिपी चूज केली कारण की ओलं खोबरं नाही खात आमच्याकडे. काही करे हम नाही मी. तर गाईस हे बघा, हे जे ह्याची कन्सिस्टन्सी बघायची तुम्हाला, ह्याला उकळी आलेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा. तरी मी गॅस स्लो केलेला आहे, मला ते उकळून उकळून थोडंसं हे करायचं होतं, थोडं अजून घट्ट करायची म्हणून मी ते गॅस स्लो करून पकवते. तर असे मी हे पॅनमध्ये सगळं ठेवलेले आहे. तर गाईज आता पिठी आणि भात दोन्ही पण झालेले आहे. आता माझे काप होत आहेत, ते काप शिजल्यानंतर आपण जेवायला बसू आणि टेस्ट करू, बघूया ते कसं लागतंय. सो भेटूया तेव्हा टेस्टसाठी. ओके गाईज, तर बघ मी आता बसले आहे जेवायला. दिस इज माय ताट. मला माहिती मी खूप असं हे केलेलं आहे. झाली माझी सगळी ते हे होती ना, माय गॉड पाऊस पडायला लागला आणि खूप हवा सुटली डायरेक्ट. ओ माय गॉड डेंजरस. सिरियस अचानक पाऊस पडायला लागला. म्हणजे सकाळपासून वातावरण होतं पण किती हवा चालली बघा. हे बघा माझं झाड कशी हलतंय, ते झाड बघा कसं हलतंय खूप. ओके गाईज, हां तर मी तुम्हाला काय सांगत होते की मी हे जे सगळे डेकोरेशन केलं तर सत्यानाश झालं आहे. थांबा दाखवते. हे बघा ती पिठी सगळी बाहेर आलेली म्हणून मग मी एका साईडला केक केलेलं आहे. पूर्ण सत्यानाश. तर गाईज मी आता टेस्ट करून बघते. बाहेर भयंकर प्रचंड एकदम काय म्हणतात, एकदम घनघोर पाऊस पडतो. टेस्ट टेस्ट नेक्स्ट लेवल. सेम टेस्ट आहे, एकदम सेम टेस्ट. सकाळच तुम्ही पण ही रेसिपी घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही कशी झाली आणि कशी नाही ते. मी जेवण घेते मग बोलते तुमच्याशी. लेट मी एन्जॉय माय फूड.